तर आता आपण बघू की मायटोसिस सेल डिव्हिजन ही प्रोसेस ॲक्च्युली कशी होते. तर आपण बघितलं आहे की सेल डिव्हिजन होताना सर्वात आधी कोणती प्रोसेस होते, प्रिपेरेटरी फेज, ज्यामध्ये सेल काय करत आहे, स्वतःला प्रिपेअर करत आहे. त्यानंतर सेकंड प्रोसेस होते एम फेज, आणि या एम फेज मध्ये काय होणार आहे, दोन प्रोसेसेस होणार आहेत, दोन स्टेप होणार आहेत. पहिली आहे कॅरिओ कायनेसिस, म्हणजेच यामध्ये काय होणार, न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार. मग ही जी कॅरिओ कायनेसिस आहे तर ही काही स्टेप्स मध्ये होते. त्यामध्ये पहिली स्टेप प्रो फेज, सेकंड फेज मेटाफेज, देन anaphase, and last one is telophase. आणि त्यानंतर सेकंड होते ती आहे सायटोकायनेसिस. बघा, या स्टेप ज्या आहेत त्या सिक्वेन्स वाईजच तुम्हाला लिहावे लागतील जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये लिहिसाल. मग याचा सिक्वेन्स कसा आठवण ठेवायचा, तर माझ्याकडे त्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे. तुम्ही कसं आठवण ठेवू शकता बघा, प्रोफेज मधला पी, मेटाफेज मधला एम, ॲनाफेज मधला ए, टिलोफेज मधला टी, आणि सायटोकायनेसिस मध्ये आपण करू शकतो सीटी. ठीक आहे, तर काय झालं, हे पीएम ॲट सिटी म्हणजेच प्राईम मिनिस्टर ॲट सिटी, प्राईम मिनिस्टर हे सिटीमध्ये आहेत असं तुम्ही आठवण ठेवू शकता. म्हणजेच जे मेटाफेजचे मायटोसिसचे जे फेजेस आहेत तर त्याला कसं आठवण ठेवणार, पीएम ॲट सिटी, प्राईम मिनिस्टर ॲट सिटी. पी फॉर प्रोफेज, एम फॉर मेटाफेज, ए फॉर ॲनाफेज, टी फॉर टिलोफेज, अँड सायटोकायनेसिससाठी सिटी. आठवण राहील. तर आता आपण बघू की या फेजेसमध्ये, या स्टेप्समध्ये नेमक्या काय काय प्रोसेसेस होतात. तर कॅरिओकायनेसिसमध्ये तुम्हाला माहित आहे की आपली जी सेल आहे तर त्याचं न्यूक्लियस डिवाइड होणार आहे, त्यालाच आपण म्हणतो न्यूक्लियर डिव्हिजन. आणि सायटोकायनेसिसमध्ये सायटोप्लाझ्म डिवाइड होणार आहे, सो आपण त्याला म्हणतो सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. मग आपण सर्वात पहिली फेज पाहू, दॅट इज कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस मध्ये पहिली स्टेप होत असते प्रोफेज. सो आवर फर्स्ट फेज इज प्रोफेज. ओके, मग आता ही जी प्रोफेज आहे तर त्यामध्ये आपली सेल चेंजेस, आपली जी सेल आहे तर त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार आहेत. तर ते कसे चेंजेस होतात बघा. आता आपली प्रोफेज जी आहे, प्रोफेजमध्ये आपली सेल आहे, प्रिपेअर आहे सेल. सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, हे न्यूक्लियस आहे, आणि न्यूक्लियसमध्ये थ्रेड लाईक डीएनए आहे, आणि तसंच इथे न्यूक्लिओलस आहे. याला आपण नावं देऊ सेल मेम्ब्रेन, न्यूक्लियर मेम्ब्रेन. मी सांगितलं होतं ना, न्यूक्लियसमध्ये सुद्धा आउटर कवरिंग असते, त्याला म्हणतात न्यूक्लियर मेम्ब्रेन. आणि त्यानंतर आतमध्ये जो आहे हा आहे डीएनए. हा छोटासा जो स्पेरिकल दिसत आहे दॅट इज न्यूक्लिओलस, बरोबर. आणि इकडे काही सेल ऑर्गेनिल्स आहेत, तर ते सध्या नाही काढत आपण कारण त्यांचं सध्या काम नाही. आणि आता मग ही नॉर्मल सेल आहे. आता प्रोफेज जेव्हा स्टार्ट होते, म्हणजे सेल डिव्हिजन जेव्हा स्टार्ट होते तर या प्रोफेजमध्ये काही चेंजेस होतात. मग चेंजेस काय होतात तर सेलमध्ये, तर ही जी सेलची न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियसची न्यूक्लियर मेम्ब्रेन, तर ही गायब व्हायला लागते, डिसॅपियर होते.
सो आपण काढू शकतो इथे प्रोफेजची सेकंड फेज, म्हणजेच जी न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे इट स्टार्ट्स टू डिसअपियर. ही काय होत आहे, ब्रेक होत आहे, गायब गायब होत चालली, म्हणून आपण अशी काढणार. सो न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट्स टू डिसअपियर. देन दिस न्यूक्लिओलस इट ऑल्सो स्टार्ट्स टू डिसअपियर. हा जो न्यूक्लिओलस आहे छोटासा, हा सुद्धा गायब व्हायला लागतो, डिसअपियर व्हायला लागतो, म्हणजे ही अजून फेज होते. त्यानंतर आता हा जो डीएनए आहे जो धाग्यासारखा पडलेला आहे, तर हा जो डीएनए आहे याचं होत असते कंडेन्सेशन. कंडेन्सेशन म्हणजेच काय की हा एकत्र यायला लागतो, कॉईल व्हायला लागतो या प्रकारे. तुम्हाला आठवते का हे स्ट्रक्चर कशाचं आहे? मी सांगते, क्रोमोझोम्स. आठवलं? क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आहे ना, तुम्ही 9th मध्ये शिकलात आणि मी पण शिकवलं होतं तुम्हाला लास्ट चॅप्टर मध्ये. सो जो डीएनए आहे तर तो कॉईल होतो, स्प्रिंग सारखा होतो आणि शॉर्ट व्हायला लागतो, छोटा छोटा व्हायला लागतो. याच प्रोसेसला आपण म्हणतो कंडेन्सेशन. सो कंडेन्सेशन नंतर क्रोमोझोम्स बनायला लागतात. मग प्रोफेज मध्ये काय काय प्रोसेसेस होणार? न्यूक्लियर मेम्ब्रेन इट स्टार्ट्स टू डिसअपियर, न्यूक्लिओलस स्टार्ट्स टू डिसअपियर, गायब व्हायला लागतो, आणि जो डीएनए आहे इट स्टार्ट्स टू कंडेन्स, त्यामध्ये कंडेन्सेशन व्हायला लागते. तर बघा मग प्रोफेजमध्ये काय काय प्रोसेसेस होतात? तर प्रोफेजमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट्स टू डिसअपियर, न्यूक्लियर मेम्ब्रेन गायब व्हायला लागते. न्यूक्लिओलस इट्स ऑल्सो स्टार्ट्स टू डिसअपियर, न्यूक्लिओलस सुद्धा गायब व्हायला लागते. आणि हा जो डीएनए आहे तर डीएनएचं होत असते कंडेन्सेशन, मीन्स डीएनए जो आहे तर तो शॉर्ट होतो आणि त्याचे क्रोमोझोम्स फॉर्म होतात. तर कंडेन्सेशन जे स्टार्ट होते, ह्या सगळ्या प्रोसेसेस फक्त स्टार्ट होतात, कंप्लीट होत नाही, कम्प्लिटली डिसअपियर होत नाही. ओके, सो ह्या झाल्या आपल्या प्रोफेजच्या स्टेट. तर प्रोफेजमध्ये ह्या सगळ्या प्रोसेसेस होतात, न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर होते, न्यूक्लियरस डिसअपियर होते आणि डीएनए जो आहे त्याचं कंडेन्सेशन स्टार्ट होते. त्यासोबतच सेलमध्ये हे असे स्क्वेअर सारखे जे स्ट्रक्चर आहेत ते बनायला लागतात, याला म्हणतात सेंट्रिओल्स. सो सेंट्रिओल्स ऑल्सो स्टार्ट टू सिंथेसाइज. सेंट्रिओल्स जे आहेत ते बनतात, सेंट्रिओल्स अपियर होतात आणि हे जे सेंट्रिओल्स आहेत तर हे सेलच्या दोन्ही साईडला अरेंज होतात, स्टार्ट होतात. त्यानंतर मग सेल जाते सेकंड फेज मध्ये, दॅट इज मेटाफेज. मग मेटाफेज मध्ये काय होते? ह्या ज्या प्रोसेसेस स्टार्ट झाल्या होत्या डिसअपियर होण्याच्या त्या कंप्लीट होतात आणि मग मेटाफेज मध्ये आपल्याला सेल जी आहे ती काही अशी दिसते. न्यूक्लियर मेम्ब्रेन ती गायब होते, डिसअपियर होते, न्यूक्लियरस डिसअपियर होतो आणि सेंट्रिओल्स सेलच्या दोन्ही पण एंडला अरेंज होतात. सेलचे हे दोन एंड आहेत तर दोन्ही एंडला सेंट्रिओल्स अरेंज झाले. न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही इथे, न्यूक्लिओलस पण नाही, आणि जो क्रोमोझोम आहेत तर हे जे क्रोमोझोम कंप्लीट होतात, त्यांचं जे बनायला सुरुवात झाली होती तर हे कंप्लीटली बनतात. त्यानंतर अरेंज होतात सेलच्या मिडलला. तर इथे या प्रकारे क्रोमोझोम्स अरेंज होतात. आता बघा, जर तुम्ही सेलच्या मिडल मधून एक लाईन पास केली तर ती बरोबर या क्रोमोझोमच्या मिडल मधून जाते. तर ही जी मिडल लाईन आहे याला म्हणतात इक्विटोरियल प्लेन और मिडल प्लेन. ओके, म्हणजेच काय की ही मिडल मधून जात आहे. तर या फेजमध्ये, मेटा फेजमध्ये, मेटा म्हणजेच मिडल, तर ही जी आहे सेल या फेजमध्ये जे क्रोमोझोम्स आहेत ते सेलच्या मिडलला येऊन अरेंज होतात, म्हणून याला म्हणतात मेटाफेज. सो
मग या फेजमध्ये हेच होणार आहे की जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे इट कम्प्लिटली डिसअपियर, न्यूक्लियोलस कम्प्लिटली डिसअपियर्स, centrioles are arranged in the two poles of or two ends of the cell and the chromosomes they get arranged in a equatorial plane. जे क्रोमोझोम्स आहेत तर ते सेलच्या मिडलला येऊन अरेंज होतात. मग त्यानंतर सेल जाते नेक्स्ट स्टेपमध्ये, दॅट इज मग बघा आता हे सगळे मेटाफेजची प्रोसेस झाली, जे आपले क्रोमोझोम्स आहेत ते पण अरेंज झाले. आता ॲनाफेज मध्ये काय होत असते ते बघू. आता ॲनाफेज मध्ये हे जे स्पिंडल फायबर्स आहेत ते बनतात. हे जे सेंट्रिओल्स आहेत ना तर यांच्या साईडला धाग्यासारखे स्ट्रक्चर फॉर्म होतात. या धाग्यासारख्या स्ट्रक्चरला म्हणतात स्पिंडल फायबर. फायबर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, फायबर म्हणजे धागे. सो जे स्पिंडल फायबर आहेत हे सुद्धा धाग्यासारखे दिसतात म्हणून त्याला स्पिंडल फायबर नाव दिलं. आणि इथे आपल्याला माहित आहे मेटाफेज मध्ये काय झालं होतं, क्रोमोझोम्स अरेंज झाले होते, बरोबर. आता हे जे क्रोमोझोम्स आहेत क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर मध्ये एक सेंट्रोमियर असतो इथे सेंटरला, जे या पेअर ऑफ क्रोमोझोमला काय जॉईन करून ठेवतो. तर या सेंट्रोमियरच्या सेंटरला हे अरेंज होतात. जर मी झूम करून तुम्हाला दाखवलं तर हा आपला क्रोमोझोम आहे, इथे सेंटरला सेंट्रोमियर आहे. तर हे क्रोमोझोमचे दोन आर्म्स आहेत. यातला हा एक पेअर असतो आपला जो ओरिजिनल क्रोमोझोम होता, डीएनए होता तो, आणि याला दुसऱ्याला म्हणतात सिस्टर क्रोमॅटिड. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं ना सेल स्वतःला प्रिपेअर करते म्हणजे डुप्लिकेट करते डीएनएला, तर हा एक ओरिजिनल आहे आणि हा जो आहे तो डुप्लिकेट झालेला आहे. तर या डुप्लिकेट झालेल्याला म्हणतात सिस्टर क्रोमॅटिड. ओके. आणि यांना जॉईन करणारा याला म्हणतात सेंट्रोमियर. ओके. तर हा जो सेंट्रोमियर आहे तर याच्या इथे हे स्पिंडल फायबर जे आहेत हे वाले हे असे अरेंज होतात. मग अरेंज झाल्यानंतर काय करतात, यांचं काय फंक्शन आहे, काय काम आहे, यांचं वर्किंग काय आहे. तर यांचं वर्किंग काय आहे, हे जे क्रोमोझोम आहेत अलॉंग विथ द सिस्टर क्रोमॅटिड, हा आपला क्रोमोझोम आहे आणि तो जॉईन आहे त्याच्या सिस्टर क्रोमॅटिड सोबत. तर या दोन्हींना सेपरेट करणं हे या स्पिंडल फायबरचं काम आहे. तर ॲनाफेज मध्ये हे स्पिंडल फायबर काय करतात की या क्रोमोझोम्सला पुल करतात, ओढतात, एक फोर्स लावतात ज्याच्यामुळे हे जे क्रोमोझोम्स आहेत ते पुल होतात आणि हे दोघं जण सेपरेट होतात. कसे ते बघा. आता हे आपले स्पिंडल फायबर्स आहेत, बरोबर. हे असं आपलं स्पिंडल फायबरचं स्ट्रक्चर आहे आणि हे क्रोमोझोमला अटॅच होते. आता हे काय करतात, यांच्यावर फोर्स लावतात, यांना ओढतात, पुल करतात. पुल केल्यानंतर आपले क्रोमोझोम्स कसे दिसतात, मग हा एक सेपरेट झाला इकडे आणि हा दुसरा इकडे सेपरेट झाला. बघा हे अटॅच होते, जेव्हा या स्पिंडल फायबरनी यांना पुल केलं दोन्ही साईडनी तर हे दोन्ही अशा टाईपनी सेपरेट होतात. आणि सेपरेट होताना जर आपण यांना ऑब्झर्व केलं तर यांचं स्ट्रक्चर दिसते लाईक अ बंच ऑफ बनानाज. जसा बनानाज असतात ना केळी, त्यांचा बंच कसा असतो तर त्या बंचच्या स्ट्रक्चर सारखं यांचं स्ट्रक्चर दिसते इन द ॲनाफेज. तर इथे आपली ॲनाफेज कंप्लीट होते आणि हे जे क्रोमोझोम्स आहेत तर हे सेलच्या दोन्ही एंडला पुल केले जातात आणि लास्टला दोन्ही पण एंडला हे जाऊन अरेंज होतात. ते कोणत्या फेजमध्ये, लास्ट म्हणजे टिलो फेजमध्ये. मग आता टिलो फेजमध्ये काय होणार आहे तर आतापर्यंत ज्या पण प्रोसेसेस झाल्या तर त्या रिव्हर्स होणार आहे. कशा, आता क्रोमोझोम पुल झाले,
दोन्ही पण एंडला जाऊन ते अरेंज होतात. मग अरेंज झाल्यानंतर जसे आधी होते तसं त्यांचं डिकंडेन्सेशन होते. आधी कंडेन्सेशन झालं म्हणजे धाग्यासारखे होते, तर ते एक कॉईल झाले आणि त्यांच्यापासून क्रोमोझोम बनले. आता उलट होते, रिव्हर्स होते, म्हणजे आता डिकंडेन्सेशन होते. डिकंडेन्सेशन म्हणजे काय, जे क्रोमोझोम आहेत ते परत थ्रेड लाईक डीएनए सारखे अरेंज होतात. ओके. त्यानंतर पहिले काय झालं होतं, जी आपली न्यूक्लिअर मेम्ब्रेन होती ती डिसअपियर झाली होती, गायब झाली होती. आता ती रिअपियर होते, रिव्हर्स होते, म्हणजे ती परत येते. म्हणजेच या दोन्ही पण क्रोमॅटिन नेटवर्क डीएनएच्या बाजूला एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म होते. त्यानंतर न्यूक्लिओलस आपला तो डिसअपियर झाला होता, आता तो परत रिअपियर होतो, तो पण वापस आला. म्हणजे बघा, आपला जसा पहिले न्यूक्लियस होता तसेच आपल्याला न्यूक्लियस मिळाले. सेम न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिओलस आहे आणि डीएनए आहे. फक्त इथे चेंज काय झाला, पहिले आपल्या सेलकडे एकच न्यूक्लियस होता, आता इथे लास्टला आपल्याला 2 डॉटर न्यूक्लिआय मिळाली. 2 डॉटर न्यूक्लियस नाही म्हणणार आपण, काय म्हणणार, डॉटर न्यूक्लिआय, कारण 2 आहेत. ओके, झालं, आता कळालं हे. म्हणजेच टिलोफेजच्या एंडला आपल्याला एका न्यूक्लियस पासून 2 न्यूक्लियस मिळाले. आणि इथे आपली कॅरिओकायनेसिस ही सगळी प्रोसेस कशाची होती, कॅरिओकायनेसिस म्हणजेच न्यूक्लिअर डिव्हिजन, ही प्रोसेस कंप्लीट झाली. आता 2 न्यूक्लियस मिळाले. आता काय होणार आहे, आपली नेक्स्ट प्रोसेस कोणती आहे आपली, सायटोकायनेसिस. म्हणजे आता आपली सायटोप्लाझ्म जी आहे सेलची ती डिवाइड, सायटोकायनेसिस. आता सायटोकायनेसिस मध्ये काय होणार आहे, तर आपल्या सेलची जी सायटोप्लाझ्म आहे तर ती डिवाइड होणार आहे. मग सेलची सायटोप्लाझ्म जेव्हा डिवाइड होत असते तर त्यामध्ये काय होते की सायटोप्लाझ्मची जी साईज आहे तर ती छोटी छोटी होत जाते, या टाईपनी. आता बघा, आपली जी सायटोप्लाझ्म आहे पहिले अशी स्पेरिकल होती, आता इथून जर ती छोटी होत गेली तर तिचा शेप आपल्याला असा दिसेल. आणि जे न्यूक्लियस आहे तर ते सेलच्या दोन्ही पण एंडला ऑलरेडी अरेंज झालेले आहे. त्याच्यामध्ये डीएनए सुद्धा आहे, न्यूक्लिओलस आहे आणि असं स्ट्रक्चर आपल्याला मिळते. त्यानंतर आता ही जी एक इथे नॉच तयार झालेला आहे तर हा अजून छोटा छोटा होत जातो, अजून डीप होत जातो. आणि मग असा एक टाइम येतो की आपल्या सेलची जी सायटोप्लाझ्म आहे तर ती त्या लोकेशनला ब्रेक होते, अजून छोटा होत गेला. आणि त्यानंतर एंडला ही जी सायटोप्लाझ्म आहे ही ब्रेक होते आणि आपल्या सेल पासून आपल्याला 2 डॉटर सेल्स फॉर्म झालेल्या दिसतात. या डॉटर सेल्स मध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियस मध्ये क्रोमॅटिन नेटवर्क आणि न्यूक्लिओलस आहे. सो बघा, सर्वात स्टार्टिंगला आपली होती एक सेल, दॅट इज अवर पॅरेंट सेल. आणि त्यानंतर आता एंडला आपल्याला मिळाल्या 2 डॉटर सेल्स. दीज आर द 2 न्यू डॉटर सेल्स. या कंप्लीट प्रोसेसला आपण म्हणतो सेल डिव्हिजन. आणि ही जी प्रोसेस आहे तर ही 2 स्टेपमध्ये झालेली आहे. एक आहे कॅरिओकायनेसिस, दुसरी आहे सायटोकायनेसिस. तर जी कॅरिओकायनेसिस आहे तर ती 4 स्टेपमध्ये झाली, दॅट इज प्रोफेज, मेटाफेज, देन एनाफेज अँड देन टिलोफेज. आणि या 4ही प्रोसेसमध्ये काय झालं, जो आपला न्यूक्लियस आहे तर तो स्टेप वाईज 2 डॉटर न्यूक्लियसमध्ये डिवाइड झाला. त्यानंतर जेव्हा आपल्याला 2 डॉटर न्यूक्लियस मिळाले मग आपली सेलची सायटोप्लाझ्म ती डिवाइड झाली आणि त्यानंतर आपल्याला 2 डॉटर सेल्स मिळाल्या. आणि हे जे डॉटर सेल्स आहेत ते एक्झॅक्टली सिमिलर आहेत पॅरेंट सेलच्या. म्हणजे पॅरेंट सेलमध्ये जसं मॅटर आहे तसंच या दोन्ही सुद्धा डॉटर सेलमध्ये असतील. आणि जी सायटोकायनेसिस आहे
त्यामध्ये जे सेलचे सगळे ऑर्गॅनिल्स आहेत ते सुद्धा या दोन्ही पण सेल्समध्ये इक्वली डिवाइड होतात. सो दिस इज अवर मायटोसिस सेल डिव्हिजन.